तुम्हालाही हेअरस्टाईल करताना प्रॉब्लेम येतात का? तुमचे केस खूप पातळ, विरळ आहेत का? मग जर तुम्हाला हेअरस्टाईल करायची असेल, तर ती हेअरस्टाईल होत नाही का? मग यासाठी मी तुम्हाला आज खूप छान असा उपाय सांगणार आहे, जो तुम्ही तुमच्या घरात बसून देखील तुमचे स्वतःच्या स्वतः करू शकता. असा मी आज उपाय सांगणार आहे, ज्याने केस तुमचे बाउन्सी होतील आणि केसांना एक वेगळाच लूक येईल. जर तुमचे केस खूप पातळ असतील आणि हेअरस्टाईल करायला प्रॉब्लेम येत असेल, तर आजची जी मी महत्त्वाची माहिती सांगणार आहे ती खूप महत्त्वाची आहे. कारण याने तुमची हेअरस्टाईल देखील होणार आहे आणि तसेच तुमच्या केसांना बाउन्स देखील येणार आहे. त्यामुळे जी माहिती सांगणार आहे ती लक्षपूर्वक ऐका. तर मी आज तुम्हाला सांगणार आहे की आपल्याला केसांमध्ये क्रिम्पिंग करायचं आहे. मग क्रिम्पिंग कसं करायचं तेही मी तुम्हाला दाखवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, नाहीतर तुमच्या लक्षात येणार नाही. बघा, अशी एक क्रिम्पिंगची मशीन असते आणि ती मशीन घेऊन आपल्याला केसांमध्ये छोटे-छोटे सेक्शन, पार्ट काढून घ्यायचे आहेत आणि पार्ट काढून झाल्यानंतर त्या मशीनने थोडे-थोडे करत आपल्याला केस त्या मशीनमध्ये घ्यायचे आहेत आणि आपली क्रिम्पिंग होणार आहे. असे छोटे-छोटे पार्ट तुम्ही जर घेतलात, तर केसांमध्ये प्रत्येक ठिकाणी क्रिम्पिंग होणार आहे. या क्रिम्पिंग का करायचं? कारण केसांना बाउन्सपणा येतो आणि तुमची हेअरस्टाईल करायला सोपं जातं. जर चपटे केस असतील, पातळ असतील किंवा सिल्की असतील, अशा केसांमध्ये हेअरस्टाईल अजिबातच होत नाही. मग अशा केसांमध्ये काय करायचं? तर अशा केसांमध्ये क्रिम्पिंग करायचं. पण क्रिम्पिंग करताना काय काळजी घ्यायची तेही महत्त्वाचं आहे. हो ना? नाहीतर केस खराब होतील. तर त्यासाठी आधी हीट प्रूफचा जो स्प्रे असतो तो तुम्ही लावू शकता किंवा हेअर सिरम जे आहे ते केसांना प्रोटेक्टर म्हणून लावू शकता. डायरेक्ट हीट केसांना जर दिली तर केस डॅमेज होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्याला हीट प्रूफ सिरम किंवा स्प्रे मारणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला क्रिम्पिंग करून घ्यायची आहे आणि क्रिम्पिंग करत असताना प्रत्येक सेक्शन वाईज छोटे-छोटे सेक्शन घेऊन आपल्याला क्रिम्पिंग करायची आहे. बाजूच्या फोटोमध्ये मी तुम्हाला स्क्रीनशॉट दिलेला आहे बघा. कसं आपलं केस होते आणि कसे झाले. त्याच्यानंतर याच्यामध्ये हेअरस्टाईल करायलाही आपल्याला आता काही प्रॉब्लेम येणार नाही. तुम्हाला जर अशीच हेअरस्टाईल करायची असेल किंवा तुमचे केस सिल्की असतील, तर तुम्ही हे ट्राय करायला काहीच हरकत नाही. चला तर मग कसं वाटलं तुम्हाला आजचा हा व्हिडिओ? मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि यापुढेही तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ ऐकायला, बघायला आवडेल तेही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका आणि हो, तुमच्या मैत्रिणींनाही शेअर करायला विसरू नका, म्हणजे त्यांनाही ह्या रेमेडीचा, ह्या ट्रिकचा फायदा होईल. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.